पहिलं तर सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आत्ता आहे अंधार पडलेला, म्हणजे सकाळच्या वाजेला आहे जवळपास 6 वाजत आल्यात आणि उजडत आलंय, पण अंधार आहे अजून. आणि आम्ही चाललो तर रानात इतक्या अंधाराचं, दीपा आणि मी. म्हणून म्हणलं की बघा किती अंधारी. आणि पाठीमागा बघा आता इकडून सूर्य उगन, पण अजून सूर्य उगायला टाईम येतो वरच अंधारी. आम्ही चाललो तर रानात किती अंधारी दाखवतो. आणि दीपा काय करते ही पण दाखवतो. आणि बघा कसं वातावरण झाले. आणि आम्ही चालू, दीपा गेली रानात तिकडं. तर अंधार आहे बरं का आता, पण उजडत आलंय फार. आणि चालू तिकडं जसं जसं की अजून क्लिअरिटी दिसा नाही एवढं क्लिअर, पण अंधार असल्यामुळं. पण सकाळ सकाळी इतक्या लवकर आलो तर अजून सूर्य नाही उगला तवरच. ह्याचं कारण विराज झोपलाय. आणि विराज जर उठला असताना तर मग बघा रानात आला असता. तर मग रानात आल्यावर विराजने काय केलं असतं की पाण्यात खेळला असता. आता पाणी सोडायचंय आणि त्याच्यात लावायचे, म्हणजे पाणी रानात सोडायचं वाफ्यात आणि झाडं लावायचे आम्हाला. पण विषय असा आहे, जर आणि आता बोर इकडे चालू करून दीपाली आहे तिकडं पाणी चालू झाले की ती झाडं लावायला सुरुवात करेल. तर बघा दीपाली लावते आता सध्याला झाडं, मिरच्याचे वांग्याचे, दोन्ही बियाची झाडं आहेत. मिरची, वांग आणि टमाटे इथं सगळे झाडं लावायची. तिकडं अजून काय करायचं, इकडं वाफ्याला पाणी द्यायचं, इकडं जागा आहे अजून लावायला. आणि तर दीपाली काय जागेवर राहिली ती लावून घेते. पाणी सोडलंय, पाणी चालू आहे बोरचं. सकाळ सकाळ डिम लाईट आहे, पण तरी बी बऱ्यापैकी पाणी चालतंय. आणि ह्या साईडला बघा आता इकडं थोडंसं मिरच्या वगैरे लावायचं काम तर चालूच आहे दीपालीचं. तर थोडं प्रेशर कमी दिसायला लागले सकाळ सकाळ, पण असू द्या, दुपारी जास्त प्रेशर असते पण तरी आपलं काम बागत आहे. तर बघा इकडं कसं वातावरण झालं. इकडं बघा आपली लिंबोनी सगळ्या चिमण्या चू 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 इतक्या चिमण्या करतात. लिंबोनीत ते सांगायचंच नाही एवढ्या. तर सगळीकडून आवाज दिसा चू 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 येतोय. तर चला आज एवढं मिरच्याचं रोप घेऊ लावून. एवढ्या सकाळ सकाळी येण्याचं कारण रानात म्हणजे काय की सकाळ सकाळ उठलो तो आलो त्याचं कारण म्हणजे विरात मग म्हणलं होतं मागा विरात होता झोपल्याला. आणि मग तिथं हाई बाई हाई मी उठलं तर उठला तर येईन चलत त्यो, तसं बी काही नाही. पण त्याचं बी दुखत आहे. तर कालच दवाखान्यात नेलं तर एक तर काय होतं आता जर आणला तर ते मग मला बी झाडं लावायची आहेत. आणि थोडा येड्यावून करतो कधी कधी, तर पाणी बघून वगैरे. तर मग म्हणलं नको सध्याला, एक तर दुखत आहे आणि रानात आणण्यापेक्षा तू झोपीत आहे तोवरच सकाळ सकाळ काही काम नाही तोवर झाडं लावून घेऊ. मग काय होतं थोड्या वेळाने लगेच आम्हाला गिऱ्हाईक चालू होईल. त्यात आज मला वाटतं होळी आहे. होळी कधी पाच, तर आज होळी पण आहे. तर मग होळी असल्यामुळं मग गिऱ्हाईक येईल म्हणलं, तर मग टपकन काय अर्धा तासात लावून घेऊ. 6ला वर आलतो तर आम्ही 7 7:30 8 वाजे, म्हणजे किती 6ला वर आलतो 7 वाजेपर्यंत जरी घरी गेलो तरी जमतंय. म्हणजे काय अडचण नाही, किंवा अर्धा एक तास जरी लागला इथं तरी जमतंय. 7ला घरी गेलं पुन्हा दुकान चालू करून मग मी दुकान चालवील म्हणलं. आणि दीपाली मग तिचं बाकीचं करीन उरकीन. तर सणामुळं मग गिऱ्हाईकीन म्हणलं पटकन जाऊ. तर आम्ही अंधार आहे तेव्हा चालतो. आता उजडायला लागले. आता पाणी बी जसं देतो तसं आता उरकन ती फास्ट उरकत. झाड लावायचं काय लई हे नाही, म्हणजे टाईम लागत नाही. तर थोडं पाणी जरी दमानी चालू आहे पाणी, पण थोडं दमानी बारका बोर आहे आपलं. सिंगल फ्यूजची लाईट असल्यामुळे काय लई मोठं पाणी नाही इथं सोडलेलं आपण. तशी एरीवर मोटर मोठी, पण आता एवढं पाणी एरी टाकायचं मग ती. आणि एवढं इतकं मोठं आपल्याकडे हे नाही, म्हणजे मिरची रोप लावायला एवढं नाही. थोडं आपलं बोरवर बागतंय, नाही मोठी मोटर आहे एरी. पण ती आता काही सध्या शेतात पीक नाही त्याच्यामुळे ती काय आम्ही टाकली नाही, उलटं काढून ठेवली. तर ती आपली सिजनेबल असते. मग आणू का रोप? बरं आहे बरं. तर कोणचं रोप घ्यायचंय दीपा? हा अलीकडचं आता मिरचीचं घ्यायचं का? बरं हे राहिलेलं घेतो अर्धा अगोदर. असंच द्यायचं का? लावायचं मी नाही लावणार. मी काय नाही लावला, पण हायच किती र तुझ्या हाताने लावलेलं चांगलं. आपल्याला नाही जमत जास्त लावायला काय त्याला, पण जाऊ द्या बरं. पण असं लावलं तसं लावलं सकाळ सकाळ सुरुवात. म्हणजे दीपालीचं लगेच संपत आलंय रोप. दीपाली म्हणते रोप आणा. आता मग तिकून लावीत इकडं आली तिकून देतो. तिकडं संपलं तर तिकडे येतो. ते झाडं लाव. हा लावतो. तू ही घेऊन येतो मी, तू लाव. तर दीपालीचं असं तर हिथं आहे मिरचीचं रोप आणलेलं. हिथं आहे वांगे बरेच. मला घरचं बागलं तरी लय झालं. इथं तांबाटे येतं. पहिले वांगे टमाटे लावलेले इथं. तिकडं पलीकडे वांगे लावलेत. तर बघा दीपाली मॅडमचं आता पाणी आलंय. आता लावतोय दीपा. काय करते अशा हातातच घेते का झाडं? बरं घे झाड हातात घ्याय ना. लाव थोडं थोडं अंतर लाव. मी काय म्हणतो जसं लावते तसं लाव. बघू लय जास्त झाले तर एखादं उपटून काढू, पण लावून तर टाका आता बघू.
आता कमी जागेत आपल्याला घरचं खायापुरतं बागलं तरी लय झालं, असा विषय चाललेला आहे. पण आता काय करता, हळूहळू 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 तर असं होणार आहे. आता किती महिन्यात पीक येतं म्हणले ते, समजा ही फळ हा 2 नाही 3 महिन्यात. आता काय माहित बा, आपल्याला काय माहित नाही. आपण कधी काय लई झाडं वगैरे लावली नाहीत मी. पण विषय असा आहे की ही जर झाडं लावली तर ते म्हणले समजा 2 का 3 महिन्यात येतंय. आता दीपा 2 आणि 3 महिन्यांनी दीपा इकडं नाही तिकडं मायरालाच जाईन 3 महिन्यांनी, म्हणजे 2च महिन्यांनी जाईन समजा. तर मग ती कमीत कमी एखादा महिना तिकडे राहील मी 3 महिने जेव्हा वापस येईन तेव्हाच ते म्हणजे दीपाच्या कामात येईन ही, नाही तर मग आमच्या येईन तसं कामात. पण दीपा अजून महिना 1.5 महिन्याने जाईन तर पुन्हा 1.5 महिना तिकडंच राहीन असं वाटतंय. तर मग 3 महिने येत नाही तोवर हे झाडं येतील. आता दीपाच्या हाताने दीपाच्या हाताने आपण झाडं लावून घेतो आणि नंतर दीपाली आल्यावर पुन्हा मग तवाच फळ येईन, तोवर काही येईन असं वाटत नाही. तर बघा सूर्य अजून उगला नाही, असं वातावरण झालंय आमच्याकडे. बघा इथं आमचं घर वगैरे किती असं फ्रेश मस्त वातावरण आहे आमच्याकडं. तर जवळच आहे ना, तर ते एक चांगलं आहे. आमचं घर हिथं आहे जवळ, आणि घर जवळ असल्यामुळं तिथून फक्त घरी येऊन हिथं यायचं. इथं आलं की बघा इथं आपलं लगेच मिरच्या वगैरे तोडायचं, सकाळ सकाळ वांगे असं नियोजन आहे. काय होतं काय माहीत नाही, आणि आपलं घरी खायला घेऊन जायचं. असं जवळजवळ वातावरण आहे. आणि जवळच इथं आपला बोर बी जवळच आहे, झाडं जवळच इथं, आणि शेत पण जवळच आहे. हे एक चांगलं आहे एकदम. कोणच्या वाफ्यात पलीकडच्या, तर दीपावलीमध्ये थोडा पाईप पलीकडं टाका. तर इकडं मेथी लावलेली तर आहेची, पण तिकडं दीपावली काय म्हणती, आता झाडं उरत आहेत बरेचसे अजून, एखादी सरी अजून काढा काय फरक पडतो. एवढ्या तर काढल्या तर अजून 1-2 काढले काय होईल. पण जरी एक जरी सरी काढली तरी मिरची बागल. तर घेतो सरी काढून. इथं विषय काय झाला, तिकडं दीपावली वांगे लावित होती तोपर्यंत मी इकडं सारा एक काढला, आणि तो सारा भरला बी, मग हिडीव नाही काढला. दीपावली आता राहिलेलं मिरचीचं रोप लावती आता बागल एवढ्यात. आणि इकडे जर बघायला गेलं तर सूर्य पण उगलाय. तर आता जायचंय घरी बी आवरून, कारण काय दुकान उघडायचं घरी जाऊन, आणि त्याच्या होळी आहे का त्याच्यामुळे जायचंय घरी. तर आता झाडं काय नाही राहिली, 5-6 वांग्याच्या अजून शिल्लक आहेत, आणि मिरच्याचे संपलेच म्हणायचं आता. तर बघा दीपाली म्हणती होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय म्हणती, होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊ दे, अजून कुठंच आवारलं नाही, उठलो तर तसं चालू. सकाळ सकाळ काम आवरत असतं, उरकून थोडी राहण्यात येते कोणी. तर दिवसभराचं काम झालंय आता, कारण ऊन घ्यावं लागलं. हा उन्हाचंच लावावं लागलं असतं, नाही तर मग तुम्हाला हळूहळू लाव. तर किती मस्त वातावरण आहे सकाळ सकाळ. बघा सूर्य असा मस्त असा उगलाय, आणि इकडं बघा कसं दिसतंय वातावरण घराकडं बी, आणि इकडं आपली लिंबुनी बी हिरवीगार मस्त दिसती. तर झालं आता लावून, आता रोप उरलं एवढंच वांग्याचे. किती 10 झाडं उरलीत, आणि जागा राहिली नाही. आता बघू कसं त्या पलीकडच्या कोपऱ्याला ना पाठीमागं येऊ, नाही तर नाही येऊ. सारेत काढायची वेळ. बरं ठीक आहे. वाफा राहिलाय. आता काय झाले, सारा ओढून ओढून दम लागलाय, बोलायला सुद्धा दम लागलाय. ते म्हणजे 5 मिनिटातच झाला पाहिजे सारा, कारण पाणी चालू आहे आणि जायला उशीर होतोय. तर फास्टपैकी एक वाफा काढला असा शेवटच्याला, सारा काढला एक, आणि वाफा बी काढून टाकला. म्हणजे वाफ्यात लावू शेवटची थोडी राहिली होती, 10-15 झाडं असतील. म्हणजे सगळं लावून झालंय पाठीमागून, सर्व पाणी देऊन लावून बी झाले. सूर्य बी उगलाय, घरी बी जायचंय. इकडे बघ ना इकडं. हा तर झालं सगळं लावून, जायचं घरी. चला विराज उठन मग जाऊ आपण घरी. हा 250 झाड लावले. हा इकडे वर बघून सांग ना. हा किती लावले. 250. बरं बरं बरं, करू मोटर पण. आपण म्हणलं पूर्ण लय उरण कुठंच उरलं नाही. हा पण बागीलं कसं तरी एवढ्या जाग्यात आपलं बागलं. हा चला तर येऊ का बंद करून धूप आहे. मग चप्पल आणली का तो, आणि टप्पन घ्यायचा. काय कधी पाईप इकडे टाकायची का, मग टाकली म्हणून कुठेतरी टाकून ठेव. हळूच 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 हळूच. तर दीपाली टाकती पाईप. काय इकडं मका आली का, आली काही मका आली काय काय माहिती. ते मका वरून गोळण्यात नीट नाही आली, ती खाली गेलीच नाही, वरच राहिली ना. त्याच्यामुळं शेळ्याला मका टाकली, काय उगली काय उगलीच नाही, तर ते नीट नाही टाकण्यात आली. आता दीपाला काय जमत आहे, दीपाने आपली फेकली वरूनच, नव्हती वय. तर विषय कसा आहे, दीपाने मका नव्हती लावली, आणि नुसते वाफे कोणतरी काढून दिले, लगेच फेकली वर. ती खाली बुजली बी नाही. कशी तर मेथी आली चांगली, तिकडे झाडाला ते पण चांगले येतीलच.
तर बऱ्यापैकी टाइम झाला दीपा. हां चला आता दुकान उघडायचं. जायचं. गिऱ्हाईक ना लय महागार आहे. बरं आहे बरं आहे बरं आहे. मग करू मोटर बंद आता. हा, करा बरं. चला मोटर बंद करून घेतो. सूर्य उगलाय, गिऱ्हाईक येत असतं सकाळ सकाळ. आणि विराज एकटाची विशेष म्हणजे आणि बाई हाय तिथं पण आता उठणच विराज पण आम्ही बी जातो. ते रडतो, लहान नाही राहिला आता पण रडतो तरी.